विधानसभेसाठी काँग्रेसकडून संभाव्य उमेदवारांची यादी तयार असल्याची माहिती सूत्रांनी लोकशाही मराठीला दिली आहे। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडून संभाव्य उमेदवारांची यादी तयार असल्याचं कळत आहे। विदर्भ आणि मराठवाड्यामधील 10 उमेदवारांची यादी त्यांनी तयार केल्याची माहिती सूत्रांनी लोकशाही मराठीला दिली आहे। नाना पटोले यांच्याकडे ही यादी असल्याची माहिती समोर येते, तर संभाव्य उमेदवारांची यादी लोकशाहीच्या हाती लागलेली आहे। कोणाला निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरवलं जाणार याविषयी उत्सुकता असतानाच आता संभाव्य यादी लोकशाही मराठीच्या हाती लागली आहे। आणि कोण आहेत हे काँग्रेसचे संभाव्य उमेदवार ते आपण बघूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। तुमच्या एरियामध्ये आता काँग्रेस कोणाला निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरवणार ते आपण या ठिकाणी बघू शकतो लोकशाही मराठीच्या माध्यमातून। देवानंद पवार कारंजामधून, अमित झनक हे रिसोडमधून, सुभाष धोटे राजुरामधून, तर विजय वडेट्टीवार यांना ब्रह्मपुरी या ठिकाणावरून उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे। संभाव्य उमेदवार काँग्रेस आपण बघू शकतोय। विधानसभा निवडणूक अगदी काही दिवसांवर आहे, काही महिन्यांवर असताना ही यादी लोकशाही मराठीच्या माध्यमातून सगळ्यात आधी कैलास गोरंट्याल जालना, सिद्धार्थ हत्ती आंबिरे परभणी शहर, संध्या सबा लाखे यवतमाळ, संजय राठोड बुलढाणा, साजिद खान पठाण अकोला पश्चिम इथून यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता वर्तवली जाते। ही यादी लोकशाही मराठीच्या हाती लागलेली आहे। हे जे 10 उमेदवार आहेत त्यांची नावं जवळपास निश्चित असल्याची माहिती समोर येते। नाना पटोले यांच्याकडून ही नावं निश्चित केल्याची माहिती समोर येते। एकीकडे आता मवियामध्ये जागा वाटपाचं सूत्र नेमकं काय असेल, जागा वाटपाचा फॉर्म्युला काय असेल याविषयी उत्सुकता असतानाच आता काँग्रेसची ही 10 जागांची यादी निश्चित झाल्याची माहिती समोर येते। 10 जागांवर काँग्रेस नेमकं कुणाला निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरवणार आणि तुमचाही मतदारसंघ या ठिकाणी असेल विधानसभेचा, तर तुम्हाला तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी म्हणावी लागेल, कारण त्या ठिकाणावरून काँग्रेसचा कोणता नेता निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरेल ते यामधून कळू शकते। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी विनोद राठोड हे थेट आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। विनोद, काय सांगाल, मवियाचा आज मुंबईमध्ये मेळावा होतोय आणि त्याच्या आधी काँग्रेसची ही 10 जागांची यादी तयार असल्याचं कळतंय, काय अपडेट्स आहेत याविषयी? नक्की आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाने एकंदरीत तयारी केली आहे। काँग्रेस पक्षाकडून सांगण्यात आलंय की 288 मतदारसंघाची काँग्रेस पक्षाची तयारी आहे आणि त्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्ष महाविकास आघाडीसोबत मैत्रीच्या नात्याने लढणार आहेत आणि त्या मैत्रीपूर्वक नात्याच्या आधीच काँग्रेस पक्षाने आपले काही उमेदवार आहे त्याबाबत निश्चिती केली आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। संभावित उमेदवारांची नावं आपल्याला कळाली आहेत आणि त्यामध्ये खास करून कारंजामधून देवानंद पवार, रिसोडमधून अमित झनक, सुभाष धोटे राजुरामधून विजय वडेट्टीवार जे विरोधी पक्षनेते आहेत ते ब्रह्मपुरी, जालन्यामधून कैलास गोरंट्याल, परभणी शहर येथे सिद्धार्थ हत्ती आंबिरे, यवतमाळ शहरातून संध्या सबा लाखे, आर्णीतून राजू तोडसाम आणि संजय राठोड बुलढाणा, त्याचबरोबर साजिद खान पठाण हे अकोला पश्चिम मधून एकंदरीत निवडणूक लढणार आहे। परंतु काँग्रेस एकंदरीत तयारी आहे ती या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे। एकूणच असं म्हणता येईल की जे लोक या ठिकाणी तयारी करतायत आपलंही नाव यादीमध्ये यावं यासाठी झटताना दिसत आहेत, अशामध्येच काही नावं कन्फर्म झाल्याचं कळत आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।